रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. देवर्षी नारद मुनी की जय. श्री रामचंद्र प्रभु की जय. आज रामनवमी निमित्त आपण सेवा करत आहोत. प्रभू रामचंद्रांची सेवा आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगाच्या विवेचनातून करणार आहोत. त्यापूर्वी प्रथम आपण प्रार्थनेने सेवेला प्रारंभ करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. श्रीरामचंद्र कृपाळु भज मनहरण भव भयदारुणं. नवकंजलोचन कंजमुख करकंजपद कंजारुणं. हे श्रीरामा, तुम्ही या जगाचा आधार आहात. तुम्ही कृपा करा आणि तुमच्या चरणी आम्हा भक्तांना स्थान द्या. श्री प्रभू रामचंद्र कृपाळू आहात आणि ते भय चिंता हरून टाकणारे आहेत. त्यांचे नेत्र, त्यांचे मुख, हात, पाय हे कमळासारखे सुंदर आहेत. श्रीरामचंद्र कृपाळू भज मनहरण भव भयदारुणं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. पतये नमः. श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करून आपण आजच्या सेवेला प्रारंभ करत आहोत. सेवेचा प्रारंभ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगाने करूया. आज जन्मला रामचंद्र राजा, विश्वाचा आधार साक्षात दाता. आज जन्मला रामचंद्र राजा, विश्वाचा आधार साक्षात दाता. वसिष्ठ ऋषींनी केला तो यज्ञ, वसिष्ठ ऋषींनी केला तो यज्ञ. जन्मले राम तेजपुंज, जन्मले राम तेजपुंज. देवांनी केली फुलांची उधळणा, देवांनी केली फुलांची उधळणा. रामनामाचा झाला जयघोष, रामनामाचा झाला जयघोष. जनकसुताही आनंदली आज, जनकसुताही आनंदली आज. रामरूप पाहुनी हर्षले मन, रामरूप पाहुनी हर्षले मन. एकनाथ म्हणती पहा हा उत्सव, एकनाथ म्हणती पहा
नगरीचा मंगल सोहळा, अयोध्या नगरीचा मंगल सोहळा. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये रामजन्म झाला आणि त्याचा आनंद किती झालेला आहे ते या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. रामजन्म झाला आणि अयोध्या नगरी आनंदलेली आहे. वसिष्ठ ऋषींनी यज्ञ केला आणि त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला, अवतार झाला आहे. त्यावेळेस देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी केलेली आहे. संपूर्ण ब्रह्मांड हे रामनामाच्या जयघोषात दुमदुमून निघालेले आहे. त्याच वेळी जनकसुता ही आनंदित झाली, कारण जनकसुता सीतेला माहीत होते की हे आपले पुढे पती होणार आहेत, याची तिला जाणीव झाली होती. अखेर शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की हा सोहळा अयोध्या नगरीचा जरी असला तरी तो संपूर्ण विश्वासाठी आनंददायी झाला आहे, आनंददायी झाला आहे. हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग आहे आणि या अभंगाचे विवेचन आपण आज करणार आहोत. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला, तो कसा झाला ते आपण प्रस्तावनेमध्ये पाहूया. श्री प्रभू रामचंद्रांचे पिता अयोध्या नगरीचे राजे दशरथ हे वृद्ध होत चालले होते आणि ते थोडेसे खालावत चालले होते. त्यांना उदासी वाटत होती. त्याच वेळी ऋषी वसिष्ठ हे दशरथ राजांना म्हणत आहेत, राजे काय झाले, तुम्ही सध्या उदास दिसत आहात. त्यावेळी दशरथ राजाने श्री प्रभू रामचंद्राच्या पित्याने ऋषींना सांगितले, ऋषी पुत्र नाही याचे दुःख वाटत आहे आणि आता मी वृद्ध होत चाललो आहे, म्हणून चिंता वाटत आहे आणि हेच कारण आहे मी आता उदास उदास राहत आहे. तेव्हा ऋषी वसिष्ठांनी सांगितले, राजा 4 पुत्र होतील तुला, 4 पुत्र होतील, तू कष्टी राहू नकोस. होय, मग सांगा काय करावे लागेल. किती खर्च असला तरी मी करायला तयार आहे आणि मला मुलं झाल्यानंतर माझी ही उदासी निघून जाईल, असं दशरथ राजा ऋषी वसिष्ठांना सांगत आहे. त्याच वेळी वसिष्ठ ऋषी हे दशरथ राजाला सांगतात की 3 श्वापद मारावे लागतील. 3 श्वापद मारून आणल्यानंतर तुला यज्ञ करावा लागेल आणि नंतर तुला 4 पुत्र होतील. तेव्हा ठीक आहे म्हणून ऋषींना वंदन करून दशरथ राजा शिकारीसाठी निघालेले आहेत, कारण 3 श्वापद मारायचे आहेत. म्हणून दशरथ राजा हे घोड्यावर स्वार झाले आणि धनुष्यबाण घेऊन जंगलाच्या दिशेने चाललेले आहेत. घनदाट अशा अरण्यात गेल्यानंतर दशरथ राजा हे दिवसभर शिकारीसाठी जंगलात फिरत आहेत, परंतु काय झाले कोणास ठाऊक, आज एकही शिकार दशरथ राजांना मिळाली नाही. का बरे, असे का झाले असेल, प्रश्न पडला मोठा. आता काय करायचे. मग दशरथ राजे म्हणतात, शिकार मिळाल्याशिवाय पुन्हा राजवाड्यात जायचे नाही, अयोध्येमध्ये जायचे नाही. आपल्याला वसिष्ठ ऋषींनी सांगितले आहे 3 श्वापद मारावी लागतील आणि आपण तेच करूया. आज रात्री आपण येथेच थांबूया. येथे पाणवठ्याजवळ थांबून आपण जंगली श्वापदांची वाट पाहूया आणि ज्यावेळी पाणी पिण्यासाठी येथे श्वापद येतील त्यावेळेस आपण शिकार करूया. शिकार केल्यानंतरच आपण
अयोध्याला राजवाड्यात परत जायचं आहे असं मनोमन राजा दशरथ ठरवत आहे. योगायोग आहे पहा. त्याच रात्री श्रावण कुमार नावाचा एक तरुण आपल्या अंध असलेल्या, दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या माता पित्याला काशी यात्रेसाठी घेऊन जात आहे. तो त्याच अरण्यात आलेला आहे. श्रावण बाळाचे माता पिता अंध आहेत. ग्रंथ मानस रत्नावलीमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. श्रावण बाळाच्या वडिलांचे नाव यज्ञदत्त आणि आईचे नाव शुद्री माता असे आहे आणि ते दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. मग त्यांना इच्छा आहे की मनुष्य जन्म हा एकदाच आहे, फिरून नाही, म्हणून बाळा, श्रावण बाळा, आम्हाला काशी विश्वनाथाला ने दर्शन करून आण, ही त्यांची इच्छा आहे. त्याप्रमाणे मुलगा सेवा करत आहे. श्रावण बाळ सेवा करत आहे. संध्याकाळपासून माता पित्याला तहान लागलेली आहे, परंतु खांद्यावर कावडीचे ओझे, म्हणजे एका बाजूला आई एका बाजूला वडील अशी कावड खांद्यावर आहे. श्रावण बाळ तीर्थयात्रा करीत आहे आणि मग आपण इतके कष्ट घेत असणाऱ्या आपल्या मुलाला पाणी कसे मागावे असं मनोमन त्या माता पित्याला वाटत आहे. किती त्रास द्यायचा आपण आपल्या मुलाला असं त्यांना वाटत आहे. आई बापाचा काळीज आहे ते, आणि म्हणून ते मुलाला म्हणत नाही. परंतु रात्रीची वेळ आहे आणि घशाला खूपच कोरड पडलेली आहे, म्हणून वृद्ध माता पिता, अंध माता पिता मुलाला म्हणतात, बाळा, अरे आम्हाला खूप वेळ झाला, तहान लागली आहे, पिण्यासाठी कोठे पाणी आहे का, पाण्याची व्यवस्था होईल का, ते पाहतोस का तू. तेव्हा श्रावण बाळाने कावड खाली टेकवली, एका झाडाखाली टेकवली आणि पाण्याच्या शोधात श्रावण बाळ निघालेला आहे. थोडेसे अंतर गेला आणि त्याला पाणी दिसले. पाण्याचा एक उगम दिसला, झरा दिसलेला आहे. तेव्हा श्रावण बाळाला खूप आनंद झालेला आहे. जसं निर्धनाला धन सापडतं त्याप्रमाणे श्रावण बाळाला आनंद झालेला आहे. आणि श्रावण बाळ हा गुडघाभर खोल पाण्यात शिरलेला आहे. हातात कमंडलू आहे. हातातील कमंडलू पाणी घेण्यासाठी वाकून पाण्यामध्ये बुडवलेला आहे. दशरथ राजा झाडावर आहे, धनुष्य बाण लावलेला आहे आणि जंगली श्वापदांची वाट पाहत आहे. आणि हा तरुण श्रावण बाळ पाणी भरण्यासाठी कमंडलूत पाणी घेण्यासाठी वाकलेला आहे. कमंडलूत पाणी शिरत आहे आणि निसर्ग नियम आहे त्याप्रमाणे बुडबुड 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 असा आवाज आलेला आहे. रात्रीची निरावा शांतता आहे आणि तो आवाज राजा दशरथाच्या कानावर गेलेला आहे. दशरथ राजाला वाटले कोणीतरी श्वापद पाणवठ्यावर आलं आहे आणि आवाज आला आहे, म्हणून त्या आवाजाच्या दिशेने शब्दवेधी बाण मारलेला आहे. तो बाण सु 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 करत श्रावण बाळाच्या छातीत गेलेला आहे आणि श्रावण बाळ विव्हळत पडलेला आहे. शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, आई गे आर्त मारुनी हाक, विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळाच्या छातीत तो बाण रुतलेला आहे आणि श्रावण बाळ धरणीवर त्या पाण्यामध्ये अर्धा आणि धरणीवर अर्धा पडलेला आहे. एका हातात कमंडलू आहे आणि दुसऱ्या हाताने तो छातीमध्ये रुतलेला बाण काढत आहे मोठ्या प्रयासाने. तेच आईचे शब्द कानावर पडले. विव्हळणं ऐकू आलं दशरथ राजाला आणि दशरथ राजाला वाटले हा तर मानवी आवाज आहे आणि म्हणून
राजा दशरथ घाईघाईने उतरून खाली आलेला आहे. पाहतो तर काय, एक सुंदर तरुण गोरा गोमटा युवक हा धारातीर्थी पडलेला आहे. अर्धा पाण्यात आहे, अर्धा जमिनीवर पडलेला आहे. एका हातात कमंडलू घट्ट धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने तो बाण वर खेचत आहे. तशा अवस्थेत राजा दशरथ म्हणतो, कोण तू? तेव्हा श्रावणबाळ म्हणतो, तुम्ही कोण? दशरथ राजा उत्तर देतो, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. तेव्हा श्रावणबाळ म्हणतो, नाव ऐकून होतो तुमचं, पण आज दर्शनाचा लाभ झाला आणि मी तर असं ऐकलं होतं तुम्ही इंद्रदेवाला मदत करता युद्धामध्ये, आणि आज तर काय मोठे नाव गाजवले तुम्ही माझ्यावर बाण चालवला, असं का केलं तर तुम्ही? तेव्हा राजा दशरथ म्हणतो, माझ्या हातून चूक झाली. मला वाटलं जंगली श्वापद पाण्यासाठी आलं, मला शिकार करायची होती. त्याच वेळी श्रावणबाळ विनंती करून राजाला सांगत आहे, माझं जर एक काम कराल तर मी सुखानं प्राणत्याग करील. माझे दोन्ही डोळ्यांनी अंध असणारे वृद्ध माता पिता त्या झाडाखाली बसलेले आहेत. त्यांना घेऊन मी काशी यात्रेला निघालो होतो, परंतु आता त्यांची काशी यात्रा होणार नाही, पण निदान त्यांनी शेवटी पाणी तरी प्यावं अशी माझी इच्छा आहे, कारण तेही आता जगणार नाहीत. म्हणून काय करायचं, त्यांना तेवढं पाणी नेऊन द्यायचं आहे. ठीक आहे म्हणून राजा दशरथ ते पाण्याचं कमंडलू घेऊन पावलांच्या खुणा पाहत पाहत श्रावणबाळाच्या अंध असणाऱ्या मातापित्यापर्यंत गेलेले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर अंध मातापित्याला चाहूल लागली. बराच वेळ होऊन गेला, अजून श्रावणबाळ आलेला नव्हता. म्हणून मातापिता एकमेकात बोलत होते की आपण श्रावणबाळाला खूप त्रास देत आहोत, आणि म्हणून तो आपल्यावर रागावला तर नसेल ना, की एखाद्या हिंस्र श्वापदाने त्याच्यावर हल्ला तर केला नसेल ना, असं काहीतरी त्यांच्या मातापित्याच्या मनात येत होतं. त्याच वेळी राजा दशरथ पाण्याचा कमंडलू घेऊन तिथे आलेला आहे आणि पाणी घेऊन उभा आहे. पायाची चाहूल लागली म्हणून पिता हे म्हणतात, बाळा आलास तू, मिळालं का पाणी, झाली का पाण्याची व्यवस्था? पण राजा दशरथ काही बोलेना. मी बोलू तर आवाजावरून वृद्ध माता पिता म्हणतील, तू कोण आहेस आणि पाणी पिणार नाही, आता मी काय करू? म्हणून राजा दशरथ काहीच बोलत नाही आणि शांत पाणी घेऊन उभा आहे. आमच्यावर रागावलास बाळा, आम्हाला नको हो काशी विश्वेश्वराचं दर्शन, आम्हाला नको हो काशी यात्रा, आम्हाला काही नको, आम्ही तुला खूप त्रास देतो, पण आता तू बोल ना आमच्या बरोबर. तेव्हा नाईलाजाने दशरथ राजा त्या वृद्ध माता पित्यांना म्हणत आहे, पाणी प्या. वेगळा आवाज ऐकून माता पिता म्हणतात, तू कोण आहेस आणि आमचा बाळ, आमचा श्रावण कोठे आहे? तेव्हा तू पाणी घेऊन का आलास? आमच्या श्रावणावर एखाद्या जंगली श्वापदानं हल्ला केला का? तू का आलास? आमचा बाळ कोठे आहेस? नाईलाजाने जे घडलं ते राजा दशरथाला सांगावं लागत आहे. दशरथ राजा त्या वृद्ध अंध आई बापाला, माता पितेला सांगत आहे, जंगली श्वापद ही दयाळू असतात हो, पण मीच या पापी माणसाने तुमच्या श्रावण बाळावर बाण चालून त्याला मी मृत्यूच्या दारात लोटलेला आहे. तुमचा श्रावण बाळ गेलेला आहे, माझ्याकडून घोर अपराध झालेला आहे. हे ऐकून ते माता पिता खूप दुःखी होतात आणि ते राजा दशरथाला शाप देतात की
आम्हाला जसं आमच्या मुलाच्या वियोगामुळं, पुत्राच्या वियोगामुळं मरण आलेलं आहे, आता आम्ही काही जगत नाही, आम्हाला तुझं ते पाणी नको, पण तूही आमच्यासारखाच पुत्र वियोगाने मरशील. एक श्रावण बाळ आणि त्याचे 2 माता पिता असे 3 जण दशरथ राजाच्या हातून त्या दिवशी गेलेले आहेत. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं होतं 3 श्वापद मारावी लागतील, परंतु दशरथ राजाने 3 मानव मारलेले आहेत आणि तेथून शाप मिळालेला आहे की राजा तू पुत्र वियोगामुळे मरशील. हा शाप घेऊन दशरथ राजा आता अयोध्येला परत राजवाड्यात आलेला आहे. रात्रीची वेळ आहे आणि राजा दशरथ स्पुंदून स्पुंदून रडत आहे, माझ्या हातून हे काय झाले. तेव्हा कैकेयी राणीला ही गोष्ट समजते. ती राजा दशरथाला हे कारण विचारते, तुम्ही दुःखी का आहात? इंद्रदेवाला मदत करणारे शूर राजे तुम्ही रडत का आहात? त्यावेळी दशरथ राजा राणी कैकेयीला अरण्यात घडलेला, वनात घडलेला वृत्तांत सांगत आहे. तेव्हा कैकेयी राणी ही म्हणते की आता तुम्हाला मुलं होणार आहेत आणि त्या वृद्ध माता पित्याचा हाच शाप आहे की तुम्ही सुद्धा पुत्र वियोगाने मरतान, त्यामुळे तुम्हाला आधी पुत्रप्राप्तीचा आनंद होणार आहे. यानंतर वसिष्ठ ऋषी हे पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करत आहेत. पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर अग्निदेव प्रसन्न होतात आणि त्या यज्ञामधून पायस येते, खीर येते आणि ती वाटून कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता यांना दिली जाते. त्यावेळी कैकेयी माता ही रुसलेली असते आणि तिच्या वाट्यावर आलेला तो पायस तिच्या हातून खाली पडलेला आहे आणि एक घार येऊन तो चोचीत घेऊन उडून गेलेली आहे. कैकेयी मातेच्या वाट्याला आलेला पायस घारीने उचलून नेलेला आहे, तो माता अंजनीच्या हातावर ठेवलेला आहे आणि माता अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झालेला आहे. तो पायस तिने भक्षण केलेला आहे. त्यावेळी हनुमंताचा जन्म झालेला आहे. कटी सोन्याची लंगोटी, कटी सोन्याची लंगोटी, मुखी राम राम राम, मुखी राम राम राम, माता अंजनीच्या पोटी पुत्र जन्मले मारुती, माता अंजनीच्या पोटी पुत्र जन्मले मारुती, कटी सोन्याची लंगोटी, कटी सोन्याची लंगोटी, मुखी राम राम राम, मुखी राम राम राम, माता अंजनीच्या पोटी पुत्र जन्मले मारुती. अशा प्रकारे दशरथ राजाच्या पुत्रकामेष्टी यज्ञाचा जो पायस आहे तो माता अंजनीला मिळालेला आहे आणि तिने तो भक्षण केल्यानंतर तिच्या पोटी मारुती रायाचा जन्म झालेला आहे. इकडे कौसल्या माता, सुमित्रा माता आणि यांनी कैकेयी मातेला पायस दिलेला आहे. त्यानंतर या 3 राण्यांना मिळून 4 पुत्र झालेले आहेत आणि अशा प्रकारे आता कौसल्याच्या पोटी प्रभू श्रीरामचंद्रांचा
जन्म झालेला आहे, प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे. वसिष्ठ ऋषींनी तो यज्ञ केलेला आहे आणि आता श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्म झालेला आहे. श्रीरामचंद्र प्रभू हे मानवी अवतारात त्रेतायुगामध्ये अवतरले आहेत. ते विष्णू आहेत आणि त्यांनी आता श्रीरामाच्या अवतारात येथे आपलं कार्य करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे, येथे आलेले आहेत. अशा प्रकारे आता प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि सगळे प्राणी, पक्षी, लता, वेली, वृक्ष सगळे जणू हसत आहेत. निसर्ग सगळं खुललेलं आहे आणि सगळ्यांना आनंद झालेला आहे. कारण परमेश्वर परमात्मा विष्णूने श्रीरामचंद्र प्रभूंच्या अवतारात अयोध्या नगरीमध्ये अवतार घेतलेला आहे आणि सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. तेव्हा आपण भजन म्हणूया. किती सांगू मी सांगू कोणाला, आज रामाचा अवतार आला. किती सांगू मी सांगू कोणाला, आज रामाचा अवतार आला. फुले तोडू चला, हार बनवू चला, फुले तोडू चला, हार बनवू चला. आला आला गरगुनंदन आला, आला आला गरगुनंदन आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज रामाचा अवतार आला, आज रामाचा अवतार आला. चैत्राच्या महिन्यात 12च्या सुमारास, चैत्राच्या महिन्यात 12च्या सुमारास राम हे अवतरले, राम हे अवतरले. राम आले घरात, नवघडे वाजे दारात, पैंजण थरथरले, पैंजण थरथरले. राम आले घरात, नवघडे वाजले दारात, पैंजण थरथरले. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अयोध्येच्या दिशा धुंद झाली निशा, पूजेचा थाटमाट केला. अयोध्येच्या दिशा धुंद झाली निशा, पूजेचा थाटमाट केला. आज रामाचा अवतार आला, आज रामाचा अवतार आला. रूप किती छान, रूप किती छान, हातामध्ये बाण, लढले हे दुष्ट संगती, लढले हे दुष्ट संगती. कोणी म्हणे राम, कोणी म्हणे रघुपती, आला आला हो राम अवतार. किती सांगू मी सांगू कुणाला, आज रामाचा अवतार आला, आज रामाचा अवतार आला. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. लता, वृक्ष, वेली आणि फुलं फळं सगळे जणू हसत आहेत. निसर्ग सौंदर्य खुललेलं आहे आणि सर्वांना आनंद झालेला आहे. याच वेळी ज्यावेळी दुपारी 12 वाजता रामांचा जन्म झालेला आहे, तो दिवस आहे चैत्र शुद्ध नवमी. या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे आणि त्यावेळी सकाळपासूनच आनंद झाला होता. पहा, जन्म झाला 12 वाजता, पण सकाळपासूनच आनंद झाला. तो कुणाला झाला? वनाला झाला, मणीला झाला, पवनला झाला आणि पर्वताला झाला. वन म्हणजे अरण्य, कारण त्या वनाला माहित होतं राम, प्रभू श्रीराम रामचंद्र अवतारात आता 14 वर्षे वनवासात येणार आहेत, म्हणून त्या वनाला आनंद झालेला आहे आणि म्हणून राम आपल्या जवळ राहणार म्हणून वन प्रसन्न झालेला आहे. नंतर मणीला आनंद झाला, कारण त्या मणीला वाटलं आता श्रीरामचंद्र प्रभू हे रघुकुल मणी होणार आहेत, म्हणून मणीला आनंद झालेला आहे. पवनला आनंद झाला, कारण पवन
माहित होतं पवनला की आपला सूत म्हणजे पवन सूत हनुमंतराय हा श्रीराम भक्त होणार आहे, म्हणून पवनला आनंद झालेला आहे आणि पर्वतला आनंद झाला. पर्वताला आनंद का झाला तर पर्वताला माहित होतं की प्रभू श्रीरामचंद्र ज्यावेळी वनवासाला येणार आहेत तेव्हा राम आणि रावण यांचं युद्ध होणार आहे. त्यावेळी समुद्रात ते शिळा टाकणार आहेत, पर्वताचे कडे काढून काढून टाकणार आहेत आणि म्हणून पर्वताला आनंद झालता. मग पर्वताचे कडे काढून टाकणार म्हणून पर्वताला आनंद का, असं जर तुम्हाला वाटत असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्वताला असं वाटत होतं आपल्या ज्या मुली आहेत त्यांची आणि आपली भेट होतच नाही, त्या सासरी गेलेल्या आहेत. पर्वताच्या मुली कोण सांगा पाहू? हो, नद्या या पर्वताच्या मुली आहेत आणि त्यांचा तेथून उगम होतो, त्या वाहायला लागतात, थेट सागरात जाऊन मिळतात, पुन्हा फिरून माहेरी येत नाहीत, पर्वताकडे येत नाहीत, अगदी कशासाठीही येत नाहीत. आपल्या मुलींची म्हणजे नद्यांची ना आपली कधीही गाठभेट होत नाही, याचं दुःख पर्वताला आहे. आणि आता ज्यावेळी राम रावण युद्ध होणार आहे त्यावेळी त्या सागरामध्ये म्हणजेच नद्या येऊन सागराला मिळालेल्या आहेत, त्या सागरामध्ये पर्वताच्या शिळा काढून दगड काढून टाकणार आहेत सेतू बांधण्यासाठी. आणि आता आपल्या मुलींची आणि आपली गाठ होणार आहे म्हणून त्या पर्वताला आनंद झालेला आहे. अशा प्रकारे दुपारी 12 वाजता राम जन्माला येण्याच्या आधीच यांना आनंद झालेला होता. राम जन्म हा चैत्र शुद्ध नवमीला झालेला आहे. त्यावेळी पहा पुनर्वसू हे नक्षत्र आहे आणि कर्क लग्नामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे. विष्णूंनी त्रेतायुगात राम अवतार घेतलेला आहे आणि अशा या रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे. तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी सांगितलेलं आहे, आज जन्मला रामचंद्र राजा, विश्वाचा आधार साक्षात दाता. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला म्हणून फक्त कुटुंबात सुखी झाले का, अयोध्या नगरीच सुखी झाली का, तर तसे नाही. त्याबरोबर सर्वांबरोबर हे संपूर्ण विश्वाचं सुखी झालेलं आहे आणि म्हणून सर्वांना आनंद झालेला आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे विश्वाचे आधार आहेत आणि म्हणून सर्वांना आनंद झालेला आहे. अशा प्रकारे वसिष्ठ ऋषींनी जो पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्यातून आता प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे. रामाचं तेज हे तेजपुंज आहे आणि सर्वांना आवडणारे असे हे श्रीराम प्रभूचंद्र आहेत. त्याच वेळी आकाशातून देवतांनी पुष्पांची उधळण केलेली आहे आणि रामनामाचा जयघोष केलेला आहे. सीता माता ही सुद्धा काय झालेली आहे, प्रसन्न झालेली आहे, कारण तिला सुद्धा जाणीव आहे की हे प्रभू रामचंद्र आता आपले पती होणार आहेत, हे त्यांनी पाहिलेलं आहे. आणि हा सर्व उत्सव शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे फक्त अयोध्या नगरीचाच आहे का, तर नाही, हा संपूर्ण विश्वाचा जणू मंगल असा सोहळा झालेला आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि इकडे हनुमंतरायाला चिंता वाटली की त्यांनी मातेच्या तोंडून ऐकले की आता प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. तेव्हा हनुमंतराय माता अंजनीला म्हणतात, म्हणजे काय झालं माता, जन्म झाला म्हणजे काय झाला. तेव्हा अंजनी माता हनुमंताला सांगत आहे की प्रभू आता बालरूपामध्ये माता कौसल्याच्या मांडीवर आहे आणि आता ते बाल रूपात आहेत असं हनुमंतरायाला समजावून सांगितलेलं आहे. त्याच वेळी हनुमंतराय हे माता अंजनीला म्हणतात, मग आता मी श्रीरामचंद्र प्रभूंकडे जातो, कारण आता त्यांना माझी खरी गरज आहे, ते आता लहान आहेत म्हणजे मी तिकडे जातो. आणि श्रीरामचंद्र प्रभूंकडे हनुमंतराय आलेले आहेत.
काय करतात तिथे येऊन हनुमंतराय? तर तिथे येऊन ते झोका देत आहेत, पाळणा हलवत आहेत आणि फुलं तोडून आणत आहेत, ती रामचंद्र प्रभूंना देत आहेत. असे हनुमंतराय आहेत, जे लहानपणापासून श्रीरामचंद्र प्रभूंची सेवा करत आहेत, कारण ते थोर भक्त आहेत, थोर भक्त आहेत. मग अशाच काही कथा, असेच काही दृष्टांत आपण आपल्या सेवेमध्ये पाहणार आहोत. रामजन्म आणि काही भक्त यांचा एकमेकांवर कसा विश्वास असतो ते या कथेतून पाहूया. असाच एक गरीब भक्त आहे, साधा भक्त आहे, आणि तो साधा भक्त फक्त रामनाम तोंडाने घेत आहे. त्याच्याकडे ते पूजेचं साहित्य नाही, हार नाहीत किंवा काहीही इतर सामुग्री नाही. मग तो काय करत आहे? तोंडाने राम 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 म्हणत आहे. फक्त रामनामाचा महिमा तो सर्वांना सांगत आहे आणि राम नाम जपत आहे, एवढंच करत आहे. आणि त्याला खंत वाटत आहे की आपल्याकडं रामाचा सोहळा, जन्माचा सोहळा करण्यासाठी काहीही पूजा सामग्री नाही, म्हणून तो तसाच झोपी जात आहे. त्याच वेळी स्वप्नामध्ये श्रीरामचंद्र प्रभू त्या भक्ताच्या स्वप्नात येऊन सांगतात की अरे, मला मोठी काही सामग्री नको आहे, तर मला फक्त भक्ती हवी आहे. मला फक्त काय हवं आहे, तर मला माझ्या नामाचं महत्त्व सगळ्यांना कळेल, असं रामनाम सर्वांनी घ्यावं, एवढंच हवं आहे. माझ्यावर विश्वास ठेवावा आणि माझ्यावर भक्ती करावी, मला हेच हवं आहे. मला दुसरं काहीही नको, काहीही नको. म्हणजे जरी आपण आपल्याकडे धन नसले आणि सामग्री आणली नसली, तरी सुद्धा श्री रामचंद्र प्रभूंना त्याचे काहीही वाटत नाही. तर ते काय म्हणतात की तुमच्या हृदयात जी माझ्यासाठीची भक्ती आहे, जी निष्ठा आहे, जो विश्वास आहे, तोच माझ्यासाठी खूप मोठा आहे. मला इतर काही नको, मला इतर काही नको. नंतर ज्यावेळी बालरूपात श्रीराम प्रभू आहेत, त्यावेळी ते सर्वांचे लाडके आहेत. सर्व अयोध्या नगरी ही त्यांच्यासाठी वेडी होत आहे. सर्वजण कोड कौतुक करत आहेत आणि श्रीरामचंद्र प्रभू यांच्या बाललीला पाहत आहेत. सर्वजण हे रामरायाला आळवत आहेत. त्यावेळी कौशल्याच्या मांडीवर असलेला तो श्रीरामचंद्र प्रभू, श्रीरामराया रघुनंदन हा खूप छान दिसतो, असे सर्वांना वाटत आहे आणि त्याची प्रशंसा करत आहेत. ती नीलनभीच्या त्या चंद्राबरोबर. त्यासाठी आपण एकदा प्रभू श्रीरामचंद्रांचे गुण गाऊया आणि थोडंसं भजन करूया. नीलनभी आकाशी चंद्र उगवला, नीलनभी आकाशी चंद्र उगवला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला. माझ्या रामाची किती करू सेवा, माझ्या रामाची किती करू सेवा, सेवा करताना मिळेल मला मेवा, सेवा करताना मिळेल मला मेवा. नीलनभी आकाशी चंद्र उगवला, नीलनभी आकाशी चंद्र उगवला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला. 14 वर्ष राम माझा वणी धाडीला, 14 वर्ष राम माझा वणी धाडीला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला. माझ्या रामाची किती करू भक्ती, माझ्या रामाची किती करू भक्ती, भक्ती करताना मिळेल मला मुक्ती, भक्ती करताना मिळेल मला मुक्ती. 14 वर्ष राम माझा वणी धाडीला,
14 वर्षे राम माझा वणी धाडीला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला. नील नभी आकाशी चंद्र उगवला, नील नभी आकाशी चंद्र उगवला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला. माझ्या रामाचे किती करू ध्यान, माझ्या रामाचे किती करू ध्यान, ध्यान करताना जाईल माझा प्राण, ध्यान करताना जाईल माझा प्राण. 14 वर्ष राम माझा वणी धाडीला, 14 वर्ष राम माझा वणी धाडीला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला. नील नभी आकाशी चंद्र उगवला, नील नभी आकाशी चंद्र उगवला, कौशल्याच्या मांडीवर राम झोपला. अयोध्येतल्या सर्वांनाच वाटत होतं आपण जावं, आपण प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करावी, त्यांच्या सेवेसाठी आपण काहीही करावं आणि त्यांच्यावर भक्ती करावी, प्रीती करावी, असं लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वाटत असे. सर्वजण श्रीरामचंद्र प्रभूंना खेळवण्यासाठी, त्यांचे कोड कौतुक करण्यासाठी हे राजवाड्यात येत असत. आणि माता कौसल्या ही ज्यावेळी श्रीरामचंद्र प्रभूंना झोपवत असे त्यावेळी सर्वजण हे त्यांना अंगाई गात असे, त्यांचे भजन करत असे आणि सर्वजण प्रभू श्रीरामचंद्रांचे गुणगान गात असत. अशा प्रकारे श्री रामचंद्र प्रभू हे मोठे मोठे होत होते. ज्यावेळी श्रीरामचंद्र प्रभू हे 16 वर्षांचे झाले त्यावेळी काय झाले तर त्यावेळी विश्वामित्र ऋषी हे राजा दशरथाकडे आले आणि त्यावेळी दशरथ राजाने विश्वामित्र ऋषींना विचारले, ऋषीवर कोणत्या कारणाने आला आहात, काय काम आहे ते सांगावे. त्यावेळी विश्वामित्र ऋषींनी सांगितले की मला अरण्यात त्रास होत आहे, तेथे आमचे यज्ञ मोडले जात आहेत, आम्हाला तपाला आणि जपाला अडचण येत आहे, यज्ञासाठी अडचण येत आहे, आम्हाला एका राक्षसीमुळे त्रास होत आहे, त्या राक्षसीचा वध फक्त प्रभू रामचंद्र करू शकतील असं मला वाटतं. आणि म्हणून राजा दशरथ तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांना माझ्या बरोबर पाठवावं. तेव्हा दशरथ राजाला काळजात धस्स होतं. एवढा तरुण कोवळ्या वयाचा माझा मुलगा आणि राक्षसाचा वध कसा करणार, राक्षसीचा वध कसा करणार. ताटिका नावाची राक्षसी आहे ती आणि ती त्रास देत आहे ऋषी मुनींना. तिचे मारीच आणि सुबाहू नावाचे 2 मुले तेही त्रास देत आहेत आणि यज्ञामध्ये वितुष्ट आणत आहेत. त्यासाठी तिचा वध फक्त प्रभू श्रीरामचंद्रच करू शकतील असं ऋषी विश्वामित्र यांना वाटतंय. त्यासाठी आमच्या बरोबर श्रीरामचंद्र प्रभूंना पाठवा. मग राजा दशरथ हे विश्वामित्र ऋषींबरोबर राम आणि लक्ष्मणाला पाठवत आहेत. त्यावेळी अरण्यात गेल्यानंतर ती राक्षसी ताटिका आहे, ती ज्यावेळी रामचंद्र प्रभू हे बाण सोडणार तोच अदृश्य होत आहे. परंतु प्रसंगावधान राखून विश्वामित्र ऋषी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभू श्रीरामचंद्र हे त्या राक्षसीचा वध करत आहेत आणि ते त्या संकटातून विश्वामित्रांची सुटका करत आहेत. अशा प्रकारे लहान वयात 16 वर्षाच्या वयातच श्री रामचंद्र प्रभू यांनी त्या राक्षसीचा
वध केलेला आहे आणि ऋषींना संकटातून वाचवलेलं आहे. अशा प्रकारे आता श्रीरामचंद्र प्रभूंनी कार्याला सुरुवात केलेली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युदयनम अधर्मस्य तदात्माहम युग सृजाम्यहम. म्हणजे धर्माला ग्लानी आलेली आहे आणि म्हणून आता प्रभू श्रीरामचंद्रांनी त्रेतायुगात अवतार घेतलेला आहे. ते कार्य चालू झालेलं आहे आणि ते एक एक कार्य करत आहे. पुढे कथानक आहे आणि आपल्याला सर्वांना ते ज्ञात आहे की राज्याभिषेक होणार आहे प्रभू रामचंद्रांचा. त्याच वेळी माता कैकेयीने दशरथ राजाकडून 2 वर मागून घेतलेले आहेत की श्रीरामचंद्र प्रभूंना 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक. आणि या कारणाने प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षासाठी वनवासात गेलेले आहे. एवढी सविस्तर कथा आपल्याला आता येथे घ्यायची नाही. आता प्रभू श्रीरामचंद्र हे राज्यावर न बसता, त्यांचा राज्याभिषेक न होता ते वनवासाला निघालेले आहेत. त्यांच्याबरोबर बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीता निघालेली आहे. तिघे जण राजवस्त्रांचा त्याग केलेला आहे आणि त्यांनी साधे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि ते चालत चालत आता निघालेले आहेत. गंगा नदीवर आलेले आहेत आणि तेथे एक नावाडी आहे. त्याचे नाव केवट आहे. त्या केवटाची आणि प्रभू श्रीरामचंद्रांची भेट होते. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र त्या नावाड्याला म्हणतात, केवटा, आम्हाला पैलतीरी नेऊन सोडतोस का? तेव्हा नम्रपणे तो केवटा, तो नावाडी प्रभू श्रीरामचंद्रांना म्हणत आहे की मी आधी तुमचे चरण धुईल आणि नंतरच तुम्हाला मी पलीकडे सोडीन. का रे, असं का? तेव्हा तो केवट प्रभू श्रीरामचंद्रांना म्हणत आहे, प्रभू, आपल्या चरणाने शिळेची श्री होते आणि मग माझी ही होडी ही तर काष्टाची आहे, लाकडाची आहे. जर दगडाची श्री होत असेल तर या काष्टाचीही तुम्ही कसरी करता? माझीच उपजीविका भागत नाही, माझ्याच कुटुंबाचे भागत नाही आणि जर ह्या होडीची जर श्री झाली तर मी माझी उपजीविका कशी करणार? म्हणून आधी तुमचे चरण मला धुवायचे आहेत. ही भक्ती आहे, ही निष्ठा आहे, हे प्रभूंवरील प्रेम आहे. केवट प्रभू श्रीरामचंद्रांचे चरण धुवून आदराने नमन करत आहे, वंदन करत आहे आणि नंतर त्यांना त्या होडीमध्ये गंगा नदीच्या तीरावर, पलीकडच्या तीरावर नेऊन सोडत आहे. म्हणजेच ही एक भक्ती आहे आणि ही भक्ती काय असते हे सांगण्यासाठी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे. ऐसे हे चरण श्रीरामाचे, ऐसे हे चरण श्रीरामाचे, दर्शन दिधले भक्तांसी, दर्शन दिधले भक्तांसी, राम नाम घेतले तरी, राम नाम घेतले तरी, तारण होई भवसागर, तारण होई भवसागर. पहा, जे प्रत्यक्ष प्रभू आहेत, परमात्मा आहेत, परमेश्वर आहेत, भगवंत आहेत, श्रीहरी विष्णू आहेत, त्यांना का नदी पार करता येत नव्हती का हो? ते या विश्वाचे दाते आहेत, मग त्यांना या तीरावरून त्या तीरावर जाता येत नव्हतं का हो? पण
ती केवटाची भक्ती त्यांना पाहायची होती आणि म्हणून त्या केवटाकडून त्यांनी स्वतःचे चरण धुवून घेतलेले आहेत. त्याला भक्ती करण्यासाठी अवसर दिलेला आहे. असे हे प्रभू श्रीरामचंद्र आहेत. असे हे प्रभू श्रीरामचंद्र आहेत. तेव्हा सगळ्यांनी एक वेळ भजन करायचं आहे. भजन करायचं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. असेच आता प्रभू श्रीरामचंद्र पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण हे वनवास भोगत आहेत, वनवासात आहेत. तेथे अनेक संकटांना सामना करावा लागत आहे. ज्यावेळी प्रभू श्रीरामचंद्र यांना ते सोन्याचे हरिण दिसले, सीता मातेला सोन्याचे हरिण दिसले, त्यावेळी सीता मातेने सांगितले की मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी शिवायची आहे आणि म्हणून त्या हरणाची पारद करण्यासाठी श्रीरामचंद्र प्रभू निघालेले आहेत. मायावी हरण आहे हे आपल्याला माहीत आहे. ते पुढं पळत आहे आणि तिकडून मेलो मेलो अशा अर्थाचा शब्द सीतामातेच्या कानावर पडला. त्यामुळे भाऊ लक्ष्मण हे सुद्धा श्रीरामचंद्र प्रभूंच्या मदतीसाठी गेलेले आहे. त्याच वेळी रावणाने सीतेचे हरण केले हे आपल्याला माहिती आहे. रावणाने सीतेचे हरण केले आहे आणि तिला नेऊन लंकेमध्ये ठेवलेलं आहे. लंकेमध्ये ठेवलं आणि आता तेथे सीता माता ही प्रभू श्रीरामचंद्रांची वाट पाहत आहे. आपल्याला सोडवण्यासाठी प्रभू रामचंद्र हे नक्की येतील हे सीतेला माहीत आहे आणि ती तेथे रामचंद्रांची वाट पाहत आहे. इकडे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघे जण सीतेचा शोध घेत आहेत आणि अशा प्रकारे आता दिवस जात आहेत. संकट येत आहेत, एकामागून एक संकट येत आहे. आदर्श मुलगा आहेत श्रीरामचंद्र प्रभू, म्हणून ते वनवासात आलेले आहेत, पित्याच्या आज्ञेवरून आलेले आहेत. आणि आता पत्नी प्रेमासाठी पुढे काय होणार आहे, तर पुढे राम आणि रावण युद्ध होणार आहे. पुढे शोध लागणारच आहे की आता सीता माता ही कुठे आहे. असेच चालत असताना जटायूने सांगितलेले आहे की प्रभू सीता मातेचे हरण हे रावणाने केले आहे आणि त्यामुळे तुम्ही सीता मातेला सोडवून आणायचे आहे. त्याने जटायूने श्रीराम प्रभूंच्या मांडीवर आपले प्राण त्यागलेले आहे, अशी कथा आहे. अशीच एक कथा आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे वनवासात आहेत आणि त्याच वेळी शबरी माता ही जी रामभक्त आहे, ती श्रीराम प्रभूंची वाट पाहत आहे. ती आपले गुरु मातंग ऋषी यांच्या आज्ञेवरून रोज राम नामाचे स्मरण करत आहे आणि रोज राम मला भेटायला येतील, प्रभू मला भेटायला येतील म्हणून सर्व परिसर झाडून घेत आहे, रस्त्यावर फुले टाकत आहे आणि तिच्या त्या झोपडीमध्ये रानातील बोरे आणून ठेवत आहे. तिचा क्रम चालू आहे. नेमाने ती हे कार्य करत आहे, कारण तिला वाटत आहे की श्रीरामचंद्र प्रभू हे मला भेटण्यासाठी येथे येणार आहे. हा विश्वास आहे तिचा. मग एक दिवशी असेच रामचंद्र प्रभू हे शबरी मातेच्या कुटीमध्ये येऊन
तिची भेट घेतलेली आहे आणि मातेला, शबरी मातेला प्रभूंनी म्हटलंय की माते, भूक लागली, काहीतरी खाण्यासाठी दे. त्यावेळी शबरी मातेने कुरतडलेली बोरे ही प्रभू श्रीरामचंद्रांना पानांच्या द्रोणामध्ये दिलेली आहे. तेव्हा तिला विचारण्यात आलं ही पक्ष्यांची उष्टी बोरे आहेत का? तेव्हा तिने उत्तर दिलं, नाही, ती बोरे मी स्वतः माझ्या दातांनी कुरतडलेली आहेत आणि जी गोड बोरे आहेत तीच द्रोणात ठेवलेली आहेत, आंबट बोरे ठेवली नाहीत. हे प्रेम आहे, ही भक्ती आहे, ही निष्ठा आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे किती थोर आहेत आणि त्यांच्यावर भक्ती करणारे हे भक्त किती धन्य आहेत ते यातून आपल्याला कळेल. म्हणजेच प्रभूंना आंबट बोरे जाऊ नयेत ही भावना माता शबरीची आहे आणि म्हणून ती उष्टी बोरे रामांना देत आहे. तिच्या मनात तसा कोणताही भाव नाही की आपलं उष्ट प्रभूंना कसं द्यावं, असा कोणताही भाव माता शबरीच्या मनात नाही. फक्त प्रभूंना आंबट आणि खराब बोरे जाऊ नयेत हाच भाव माता शबरीच्या मनात आहे आणि म्हणून तिने ते सर्व बोरे ही कुरतडलेली दिलेली आहे. ती त्यावेळी भजन म्हणत आहे. सर्वांनी आपण भजन म्हणूया. ए रे माझा राम राया, ए रे माझा राम राया, भोळ्या शबरीची भोळी ही माया, भोळ्या शबरीची भोळी ही माया. ए रे माझा राम राया, ए रे माझा राम राया. रान फुलांचा गुंफुणी हार, रान फुलांचा गुंफुणी हार, माझ्या रामाला शोभतो फार, माझ्या रामाला शोभतो फार. राम राजयोगी, राम वनवास भोगी, राम राजयोगी, राम वनवास भोगी. आलं डोळ्यात पाणी भरोनिया, आलं डोळ्यात पाणी भरोनिया. ए रे माझ्या राम राया, ए रे माझ्या राम राया, भोळ्या शबरीची भोळी ही माया. क्षणाक्षणाला पाहिली वाट, क्षणाक्षणाला पाहिली वाट, नको संशय आणू मनात, नको संशय आणू मनात. करताना काम मुखी राम नाम, करताना काम मुखी राम नाम. कधी पाहिल डोळ भरुनिया, कधी पाहिल डोळ भरुनिया. ए रे माझा राम राया, ए रे माझा राम राया, भोळ्या शबरीची भोळी ही माया, भोळ्या शबरीची भोळी ही माया. फळा फुलांना माझाच हात, फळा फुलांना माझाच हात, नको संशय आणू मनात, नको संशय आणू मनात. तुम्हासाठी देवा जमविला मेवा, तुम्हासाठी देवा जमविला मेवा. मान्य करून घ्या माझी सेवा, मान्य करून घ्या माझी सेवा. दासी जनी लागो तरी पाया, दासी जनी लागो तरी पाया. ए रे माझा राम राया, ए रे माझा राम राया, भोळ्या शबरीची भोळी ही माया, भोळ्या शबरीची भोळी ही माया. अशा प्रकारे भजन करून रामाला आळवून ती बोलवीत आहे आणि भेट झाल्यानंतर कृतकृत्य होत आहे, कृतकृत्य होत आहे. तेव्हा
समर्थ रामदास एका अभंगात म्हणत आहेत, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. नित्य करावा नामस्मरण, राम माझा गुरु, राम माझा पिता, रामा वाचोनी नाही रे चित्ता, रामा वाचोनी नाही रे चित्ता. त्या शबरी मातेच्या मनात राम नामा वाचून दुसरे काहीही नव्हते. कारण माता शबरीला ज्ञात होतं की जर राम नाम घेतलं तर आपलं जीवन धन्य होईल, सफल होईल, सफल होईल. आणि म्हणून ती सदैव राम नाम घेत होती. असे वनवासातले दिवस होते आणि ते दिवस चालू होते. एक वेळ मिथिला नगरीला जाताना प्रभू श्रीरामचंद्र हे अरण्यातून चालले होते आणि त्याच वेळी एका शिळेला म्हणजे दगडाला प्रभू रामचंद्रांचा पाय लागतो आणि त्या शिळेचा त्या दगडाचा आकार बदलतो. तिच्यातून एक महिला तयार होते. अहिल्या उभी राहते. ती म्हणजेच गौतम ऋषींची शाप दिलेली अहिल्या आहे. ज्यावेळी अहिल्या ही आपल्या पर्णकुटीमध्ये होते तेव्हा तिचे सौंदर्य पाहून इंद्रदेव तिच्याकडे आला. तोही गौतम ऋषीच्या वेशामध्ये आला, गौतम ऋषी बनून आला. हे अंतर्ज्ञानाने गौतम ऋषींनी जाणले आणि त्यांनी आपली पत्नी अहिल्या हिला शाप दिला आणि नंतर पुन्हा उशाप दिला की ज्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांचे पाय या शिळेला लागतील त्यावेळी तुझा उद्धार होईल. तीच ही शिळा, तीच ही अहिल्या आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणस्पर्शाने आता उद्धारलेली आहे. अशी ही अहिल्या आणि ही पुन्हा आपले पती गौतम ऋषी यांच्याकडे गेलेले आहे. रामचरणाने तिला मोक्ष मिळालेला आहे, मोक्ष मिळालेला आहे. संत जनाबाई एका अभंगात म्हणतात, रामाचे चरणी ठेविले जीवी, रामाचे चरणी ठेविले जीवी, मुक्त जाहली अहिल्या, मुक्त जाहली अहिल्या. रामाची नामी सोपे समाधान, रामाची नामी सोपे समाधान, त्यांची सेवा माझे जीवन, त्यांची सेवा माझे जीवन. म्हणजेच जर परमेश्वराची जर कृपा असली तर जो शाप आहे तो सुद्धा वरदान होत असतो. जसं ती शिळा ही पुन्हा अहिल्या झाली. रामाच्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार झाला आणि तिला मोक्ष मिळालेला आहे, मोक्ष मिळालेला. प्रभू श्रीरामचंद्र हे वनवासात आहेत आणि ते नेहमी सर्वांना सहाय्य करत आहेत. सहाय्य करता करता सीतामातेचा शोध घेणे चालू आहे आणि अशा प्रकारे त्यांचे हे वनवासातले दिवस कमी कमी होत आहेत, कमी कमी होत आहेत. आता हनुमंतराय हे प्रभू रामचंद्र यांच्याकडे आलेले आहेत आणि आपल्या मनीची व्यथा त्यांनी हनुमंताला सांगितली आहे. त्याच वेळी हनुमंतांनी समुद्र पार करून सीतामातेचा शोध घेतलेला आहे आणि त्यांनी सीतामातेला निरोप दिला आहे की राम तुम्हाला घेण्यासाठी लवकर येतील. त्याच वेळी सीतामातेने हनुमंतरायांना सांगितले की प्रभूंना सांगा सीतामाता ही तुमची वाट पाहत आहे, तिला घेण्यासाठी लवकर या. अशा प्रकारे आता सीतामाता ही अशोकवनात आहे याचा शोध लागलेला आहे आणि रामभक्त हनुमानांनी सीता ही स्वतः पाहिलेली आहे तसा निरोप आता दिलेला आहे. नंतर युद्ध
झालेलं आहे. हे घनघोर युद्ध आहे. हे झाल्यानंतर तेथून सीता माता आणि प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, हनुमंत हे लंकेतून आलेले आहेत. वनवास आणि वनवासातील जीवन हे खडतर आहे आणि हे जीवन सर्वांनी अनुभवलेलं आहे, त्रास झालेला आहे. याच दरम्यान देवर्षी नारद मुनी असेच एकदा अरण्यामध्ये चाललेले असताना त्यांना एका दरोडेखोराने अडवलेले आहे आणि त्यांना सांगितले की तुझ्याजवळ जे आहे ते मला दे. तेव्हा दरोडेखोराला महर्षी नारद मुनी म्हणतात की तू हे कोणासाठी करत आहेस, असं पाप का करत आहेस. तेव्हा तो दरोडेखोर हा नारद मुनींना सांगतो, हे मी माझ्या कुटुंबासाठी करत आहे. नारद मुनी त्या दरोडेखोऱ्याला म्हणजेच जो वाल्या कोळी आहे, पूर्वीचा रत्नाकर नामक आहे, त्याचे नाव वाल्या कोळी असे आहे, त्याला सांगतात की तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या घरातील सर्वांना विचारून ये की माझ्या केलेल्या पापात तुम्ही वाटेकरी आहात का. मी तोपर्यंत येथेच थांबतो, कोठेही जाणार नाही. अरण्यात जवळच वस्ती होती आणि राहत होते. त्यामुळे वाल्या कोळी घरी जाऊन आपल्या मुलांना, पत्नीला, आई वडिलांना विचारत आहे की मी जे हे पाप करतो आहे त्यामध्ये तुम्ही सर्वजण माझे वाटेकरी आहात का. तेव्हा मुलगा, पत्नी, आई वडील हे सर्वजण सांगतात की हे तुमचं कर्तव्य आहे, तुझं कर्तव्य आहे आणि या पापात आम्ही वाटेकरी नाही. हे ऐकून वाल्या कोळी धावत पळत महर्षी नारद मुनींकडे येत आहे आणि त्यांचे पाय धरत आहे की आता मी काय करू, माझ्या या पापात कोणीही वाटेकरी नाहीत, आता मी हे पाप कसं फेडू. तेव्हा देवर्षी नारद मुनी त्या वाल्या कोळ्याला सांगतात की आता असं कर, तू रामनाम घे आणि त्या रामनामाने तुझे हे सर्व पाप फिटून जाईल. परंतु इतका पापी वाल्या कोळी आहे, इतका पापी आहे की राम राम हे शब्द त्या वाल्या कोळ्याच्या तोंडून निघत नाहीत, कारण त्याला राम काय हे माहीतच नाही. त्याला फक्त माहीत आहे मरा काय आहे, मरा काय आहे. तेव्हा राम शब्द उच्चारता येत नाही. मग नारद मुनी सांगतात की तुला म रा असं म्हणता येतं का. होय, ते तर माझं कामच आहे. मग म्हण बरे, म रा मग मरा म्हणता म्हणता राम 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 हे शब्द जुळत गेले आणि तो वाल्या कोळी रामनामाचा जप करत तिथेच बसलेला आहे. त्याच्या अंगावर वारुळ तयार झालेलं आहे आणि खूप वर्षांनी हाच वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी या नावाने प्रचलित झालेला आहे, कारण त्याच्या अंगावर वारुळ तयार झालं होतं. नंतर वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे. त्यांनीच हे रामायण लिहिलेलं आहे आणि त्यांनीच संपूर्ण रामायण हे श्रीरामचंद्र प्रभूंची जी मुलं आहेत, लव आणि कुश, यांना सुद्धा शिकवलेलं आहे. हेच ते वाल्मिकी ऋषी आहेत की ज्यावेळी सीता माता ही अयोध्येहून गरोदर असताना, पोटामध्ये लव आणि कुश असताना ही अरण्यात गेली होती, त्यावेळी आश्रय दिला ते हेच वाल्मिकी ऋषी आहेत आणि याच लवकुशाला वाल्मिकी ऋषींनी रामायण काय आहे ते सांगितलेलं आहे, असे हे
वाल्मिकी ऋषी आहेत. म्हणजेच राम नावाने त्या वाल्या कोळ्याचा महान वाल्मिकी ऋषी झालेला आहे, ज्यांच्या हातून प्रत्यक्ष रामायण लिहिलं गेलं आहे. असा हा रामनामाचा महिमा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, रामाची ये नामाविन राखी न देखवे, हेची नाम घेता तारती भवसिंधू, तारती भवसिंधू. तुम्ही फक्त रामाचं नाम घ्यावं, सगळे तुमचे जे हे आयुष्यातील सागर आहेत हे तारून नेण्याचं काम ते रामनाम करणार आहे, ते रामनाम करणार आहे. असाच एक वेळचा प्रसंग आहे ज्यावेळी राम लक्ष्मण सीता हे अयोध्येमध्ये वनवासाहून परत आलेले आहेत. राम रावणाचं युद्ध संपलेलं आहे आणि त्यावेळी अयोध्येत मंगल सोहळा झालेला आहे. सर्वजण हे आनंदात आहेत आणि सर्वांनी मिळून श्रीरामचंद्र प्रभूंना मदत केलेली आहे. श्रीरामचंद्र प्रभूंनी तेव्हा प्रत्येकाला बक्षीस दिलेलं आहे, परंतु रामभक्त हनुमानाला मात्र काहीही दिलेलं नाही. मग हे पाहून सीता माताला असं वाटतं की हनुमंताने किती मोठं कार्य केलं आणि प्रभू रामचंद्रांनी मात्र हनुमंताला काहीच दिलं नाही. म्हणून सीता माता आपल्या गळ्यातील मण्यांचा मौल्यवान हार काढते आणि ती त्या हनुमंताला देत आहे. हनुमंता, धर तुला ही भेट. तेव्हा हनुमंत सीता मातेकडून तो मौल्यवान हार घेत आहेत. त्यातील एक एक मणी काढत आहेत आणि दाताने चावत आहेत, चावून टाकून देत आहेत, खाली फेकून देत आहेत. मौल्यवान हार आहे आणि सीता मातेला आता हनुमंताचा राग येत आहे. अरे, एवढा मौल्यवान हार आणि तू दाताने मणी फोडून काय टाकतोस? म्हणून सीता मातेला राग आलेला आहे. तेव्हा श्रीराम भक्त हनुमान आहेत, ते काय म्हणतात की ह्या मण्यांमध्ये राम नाही आणि मग मला याचे काय महत्व आहे? याच्यात काही रामच नाही, मला याचं काय करायचं आहे? असं हनुमान सीता मातेला म्हणत आहे. तेव्हा सीता माता ही म्हणते, मग तुझ्यात तरी राम आहे का? तेव्हा हनुमंतराय आपली छाती चिरतात, म्हणजेच फाडतात आणि फाडून दाखवतात. तो आतमध्ये प्रभू श्री रामचंद्र आणि सीता माता आहेत हे दिसत आहे. असे हे रामभक्त हनुमान आहेत, रामभक्त हनुमान आहेत. तेव्हा सगळ्यांनी एकदा भजन करायचं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीताराम सीताराम, रघुपती राघव राजा राम. सीताराम सीताराम, रघुपती राघव राजा राम. पहा, सगळ्यांनी भजन करून झालंय. आता पुन्हा एकदा कथेकडे जाऊया आणि हे रामभक्त हनुमान आहेत, हे कशा प्रकारे राम हे स्वतःच्या छातीत आहेत हे दाखवलेलं आहे. ते म्हणतात, एकच नाव मला माहित आहे आणि ते राम आहे. रामापेक्षा रामनामाला जास्त महत्व आहे असं ते सांगत आहेत. तेव्हा राम म्हणतात की माझ्यापेक्षा माझ्या नावात का बरं तुला महत्व आहे? त्यावेळी हनुमंतराय म्हणतात, प्रभू, ज्यावेळी तुम्ही स्वतः एक दगड घेऊन समुद्रात फेकला त्यावेळी तो तरला का हो? तुम्ही स्वतः फेकलेला दगड समुद्रामध्ये तरला नाही, तो खाली गेला, तळाला गेला. परंतु ज्या दगडांवर राम नाम लिहिलं गेलं ते सर्व दगड त्या पाण्यावर तरंगले, त्याचा सेतू तयार झाला. म्हणजेच राम नामाच्या आधाराने ते दगड हे सेतू बनले. म्हणजेच राम
या व्यक्तीला अर्थ नाही, तर राम नामाला महत्व आहे. राम नाम हे कधीही आमच्यासाठी श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे असं हनुमंतराय म्हणत आहेत. म्हणजेच रामनाम हे सर्वात मोठे साधन आहे. नेहमी तो भक्तांना जवळ करत आहे आणि रामनाम हे सगळ्यात मोठे आहे, सगळ्यात मोठे आहे. आता रामराज्य आलेलं आहे आणि रामराज्य हे एक आदर्श आहे, सत्य आहे, धर्म आहे आणि कर्तव्य आहे. राम हा फक्त काही राजा नाही, तर तो सत्य आहे आणि धर्म सुद्धा आहे, कर्तव्य सुद्धा आहे. हे राम, आप हमारी बुद्धि को सन्मार्ग पर चलने की शक्ती दो. आपण रामाला मागायचं आहे की रामा, आम्हाला चांगला मार्ग दाखव आणि चांगल्या मार्गावर चालण्यासाठीची शक्ती आम्हाला दे. आपण असा विश्वास ठेवायचा आहे की जेव्हा आपण प्रभूची आठवण काढू त्यावेळी प्रभू आपल्याकडे येईल. म्हणजेच जरी आपल्याकडे कोणी आलं नाही तरी आपल्याकडे प्रभू येतील असं आपण विश्वास ठेवायचा आहे. जब कोई नहीं आता तब राम आते हैं आणि संसार का सबसे बड़ा धन राम भक्ती है. सगळ्यांनी राम भक्ती करायची आहे. हे आदर्श राजा आहेत, पितृभक्त आहेत आणि त्यांच्यात भातृप्रेम सुद्धा आहे. फक्त आपल्या भावाच्या प्रेमासाठी, भरताच्या प्रेमासाठी आणि वडिलांच्या भक्तीसाठी ते वनवासात गेलेले आहेत. त्यांनी पत्नीच्या प्रेमासाठी राम रावण हे युद्ध झालेलं आहे. त्यांचा सेवाभाव हा आदर्श आहे. मग राम हे काय आहे तर ते पहा. लॉर्ड रामा इज द सिम्बल ऑफ ट्रूथ, व्हर्च्यू अँड राईटनेस. आपण सगळ्यांनी त्या श्रीरामाचं मोठमोठ्याने जयघोष करूया. चॅन्टिंग जय श्रीराम फिल्स द हार्ट विथ पीस अँड पॉझिटिव्हिटी. आपण जर जय श्रीराम म्हणत राहिलो तर आपल्यात सकारात्मकता येईल आणि आपल्या हृदयाला, मनाला शांतता लाभेल. हे विसरू नका. इन एव्हरी चॅलेंज रिमेंबर लॉर्ड रामाज पेशन्स अँड करेज. आपण कोणत्याही स्थितीत असू द्या, आपण प्रभू श्रीरामचंद्रासारखं धैर्य ठेवा आणि धीर ठेवा, तर आपल्याला नक्की यश येईल, तर आपल्याला नक्की यश येईल. राम नाम हे मंगलकारी आहे आणि ते सुखकारी सुद्धा आहे. आपण रामनवमी हा दिवस अतिशय सुंदर रीतीने साजरा करतो, कारण श्रीरामचंद्र प्रभू हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि हा त्यांच्या जन्माचा दिवस हा सत्य, धर्म आणि न्यायाचा विजय दाखवत असतो आणि म्हणून आपण तो मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. मग आपण त्यांच्या जीवनातून काय शिकायचं आहे तर नेतृत्व कसं असावं, भक्ती कशी असावी, सत्य कसं असावं आणि कर्तव्य कसं करावं हे आपण यातून शिकायचं आहे आणि ते पाळायचं आहे. आदर्श मुलगा कसा असावा, आदर्श राजा कसा असावा, आदर्श पती कसा असावा, आदर्श भाऊ कसा असावा, तसेच सत्यप्रिय राजा कसा असावा, कर्तव्य दक्ष राजा कसा असावा आणि त्यागमूर्ती भक्त वत्सल कसं असावं हे प्रभू श्रीरामचंद्रांकडून शिकायचं आहे. ज्यावेळी सीता स्वयंवर होतं त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी कशा प्रकारे तो वर जिंकलेला आहे आणि जनक पुत्री सीता माता यांच्याबरोबर स्वयंवर झालेला आहे हे आपल्याला माहीत आहे. हनुमान हे भक्त आहेत आणि त्यांनी रामाची भक्ती केलेली आहे. तशीच ही त्यांची भक्ती नेहमी अखंड राहो असं आपण मनोमनी म्हणायचं आहे. रावणाचा वध करून जसं रामराज्य आलं तसं रामराज्य
हे सगळीकडे आलं पाहिजे. जसं रामाचा जन्म अयोध्येत झाला आणि अयोध्येमध्ये सुख आलं, तसं सुख हे प्रत्येक घराघरात आलं पाहिजे आणि प्रत्येक घराघरात राम जन्म झाला पाहिजे. नीतिमत्ता जन्माला आली पाहिजे. राम हे आत्म्याचं प्रतीक आहे आणि सीता माता ही जीवात्म्याचं प्रतीक आहे. तर रावण हे अज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजेच आपल्याला हे या कथेतून शिकायचं आहे. आत्मसंयम, भक्ती आणि श्रद्धा काय असते हे आपल्याला यातून पाहायचं आहे. सत्य, नीती, संयम, सेवा यांचं पालन कसं करायचं ते आपल्याला या कथातून शिकलं पाहिजे. नाती असतात पण ती आदर्श कशी बनवायची त्याचा आदर्श आपण प्रभू श्री रामचंद्रांकडून घेतला पाहिजे. आणि हे रामनाम हे मंगलकारी आहे, ते सुखकारी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. रामनाम जपायचं आहे कारण रामनाम जपल्यामुळे सर्व पापही नष्ट होत आहेत. आणि हे रामाचं जे चरित्र आहे, रामचरित्र जे आहे, हे प्रत्येकाच्या जीवनाचा मार्गदर्शक ठरलं पाहिजे. प्रत्येकाचं मार्गदर्शक ठरलं पाहिजे. रामराज्य न्याय, प्रेम, सत्य शिकवतं आणि आपण हे सर्वांनी घ्यायचं आहे. म्हणजेच रामापेक्षाही मोठं त्याचं नाव आहे. म्हणून आपण रामनामाचा जप करायचा आहे. आणि रामायण ही फक्त काही गोष्ट नाही, कथा नाही, ही काही कहाणी नाही, तर सत्य आहे आणि जीवनाचा जगण्याचा तो एक मार्ग आहे असं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. रामाप्रमाणे जगायला शिकायचं आहे आणि रामाप्रमाणे न्याय शिकायचा आहे. राम नाम घ्या आणि मनाला शांतता लागू द्या. राम हे सर्व सुख देत असतं आणि सर्व दुःख हरत असतं असं हे रामनाम आहे. रामकृष्ण हरी मुखी ठेविता नाही भीती यमाची. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की आपण जर रामकृष्ण हरी हे नाम घेतलं तर यमाची सुद्धा आपल्याला भीती राहत नाही आणि यम सुद्धा आपलं काहीही करू शकत नाही. संत नामदेव महाराज म्हणतात, रामकृष्ण गोविंद हा एकच नाम सांगावे सतत उरू दे भक्ती. आपण रामनाम घ्या आणि ते घेतल्याने आपलं जीवन हे भक्तिमय आणि आनंदमय होणार आहे. रामनाम घेणाऱ्याला हे जग स्वर्ग आहे असं वाटणार आहे, स्वर्गासारखं भासणार आहे, दिसणार आहे. तेव्हा हे श्रीरामा, आम्हा सर्वांना तुझ्या भक्तीचा आश्रय दे आणि आमचं जे जीवन आहे हे धन्य कर, तुझ्या चरणी लागू दे. आपण नेहमी श्रीरामाची सेवा करायची आहे, भक्ती करायची आहे आणि रामनामाचा आपण जप करायचा आहे. तो रघुकुल तिलक रामचंद्र भक्तवत्सल आहे आणि त्या रामचंद्राचं आपण गुणगान गायचं आहे. आपण नेहमी भक्ती करायची आहे आणि ते रामनामच आपला आधार होणार आहे. अशा प्रकारे आपण रामाचं गुणगान गायचं आहे, गुणगान गायचं आहे. आपण या रामजन्माच्या निमित्ताने, रामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्रीरामांचा जन्म आणि त्यांचं रामराज्य इथपर्यंत कथा अनुभवलेली आहे. आपण आता एक प्रार्थना म्हणूया आणि ती सुरू करूया. जय जय रघुनंदन श्रीराम, जय जय रघुनंदन श्रीराम. दीनदयाळ रघुकुलधाम, दीनदयाळ रघुकुलधाम. भक्ताच्या या हो हा केला, भक्ताच्या या हो
कृपाळा, तुझे नाम राहो मुखी नित्य, तुझे नाम राहो मुखी नित्य, जीवन होईला शुद्ध पावन सत्य, जीवन होईला शुद्ध पावन सत्य, तूच माझा आधार राम, तूच माझा आधार राम, तूच माझा प्राणाधार राम, तूच माझा प्राणाधार राम, तुझ्या कृपेने जीवन जावे, तुझ्या कृपेने जीवन जावे, तुझ्या नामाने भवसागर तरावे, तुझ्या नामाने भवसागर तरावे, प्रेमाने राम म्हणून जावे, प्रेमाने राम म्हणून जावे, तुझ्या चरणी लीन होऊन जावे, तुझ्या चरणी लीन होऊन जावे, राम राम जय राजा राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय सीताराम. सगळ्यांनी भजन करा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. ईश्वर अल्लाह तेरा नाम, सबको सन्मति दे भगवान. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सीताराम सीताराम पतित पावन सीताराम, सीताराम सीताराम पतित पावन सीताराम. झालेली सेवा ही प्रभू परमात्मा श्री रामचंद्र प्रभूंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, देवर्षी नारद मुनी की जय, वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज की जय, संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय, आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.